आज जो मनमानी हा आरोप केलेला आहे त्यासाठी किंवा भूम शहरामध्ये सर्व काम सुरळीत करण्यासाठी मी वारंवार पत्रकार परिषद घेतलेली आहे. तर सगळ्या जनतेला सांगितलेलं आहे की बा आचारसंहिता संपल्या आपल्याला सर्व कामं सुरळीत होणार आहेत. एक आठवड्याचा आचारसंहिता संपल्यानंतर एक आठवडाभर लागेल. आज मला मनमानी कारभार हा जो आरोप माझ्यावर लावलेला आहे, तुम्हाला भूम शहरातले सर्व जनतेला सांगते की मी मनमानी हा कारभार काय केलेला आहे. हा जसं नगरपालिकेला हे नगरसेवक निवडून आले तसं ह्यांनी सगळंच बंद केलेलं आहे. कुशलचं टेंडर असेल अमान्य केलेलं आहे, घनकचऱ्याचं अमान्य केलेलं आहे. परत आज लाईट बंद चालू नाही, पाण्याचा विस्कळीतपणा आलेला आहे. सगळ्या गोष्टी ह्या आज भूम शहरातल्या नागरिकांना सगळ्यांना माहिती आहे. ह्यांच्या म्हणण्यानुसार किंवा ह्यांच्या या कारभाराविषयी सगळ्यांना माहिती झालेलं आहे. ह्यांनी सगळं बंद केले आणि मग ह्याच्यात मी मनमानी कारभार काय केला हा प्रथम माझा प्रश्न आहे की मनमानी कारभार सगळंच बंद आहे, ह्याच्यात मनमानी करण्याचा विषयच येत नाही. टेंडर मार्चमध्ये आपल्याला टेंडर संपलं होतं, मार्चमध्ये निविदा ह्यांनी कॅन्सल केली, भूम जनतेला ह्यांनी वेटीस धरलं. कुशलचं आज लाईट असेल, आज 24 तास लाईट चालू आहे भूम शहरातली. पाण्याचा आज इतका विस्कळीतपणा आलेला आहे. काही लोकांना आज पाण्याचे कनेक्शन जोडायचे आहेत, तिथं आपल्याला काम करायला लोक नाहीत. परत लाईट बंद चालू झाली, आज घंटागाडी बंद झाली, साफसफाईच्या टेंडरवरच्या बायका बंद झाल्यात. ह्या सगळ्या गोष्टी करतात म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा हा प्रकार आज भूम शहरामध्ये चालू झालेला. यांना वाटतं की आम्हाला काही जनतेला काही समजतच नाही. आधी बंद करायचं आणि आता चालू करा म्हणून हे करायचं की मला आज त्यांनी सांगितलं की सर्वसाधारण सभा घ्या म्हणून आम्ही पत्र दिलं होतं. पत्र कुणाला दिलं? सर्वसाधारण सभा कोण घेत असतं हे जर माहिती नाही तर विचार करा मग काय सांगायचं यांच्या पुढे. आज भूम शहराचा कारभार करण्यासाठी भूमच्या जनतेने नगराध्यक्ष निवडून दिलेला आहे. भूम शहराचा कारभार नगराध्यक्ष करत असतो. हे पत्र देतात मुख्याधिकारी किंवा कलेक्टर साहेबांना. कलेक्टर साहेबाच्या वरिष्ठाचं काम करत असतात, मुख्याधिकारी, पण भूमचा कारभार हा नगराध्यक्ष करतो. म्हणजे ह्यांना माझ्या पुढे आणायला, लेटर द्यायला किंवा माझ्या पुढे जनतेसाठी यायला लाज वाटते. हेच म्हणायला लागेल की आज नगराध्यक्ष मान्य नाही किंवा त्यांना नगराध्यक्ष पुढे यायला लाज वाटते. म्हणून ते मला काय आतापर्यंत कुठलं लेटर दिलं नाही. त्यांनी सभा घ्या म्हणून सभेवर ज्या दिवशी घनकचऱ्याचा इतका विषय आज आपल्या भूम शहरासाठी जनतेचा निगडीत होता, त्या दिवशी भूम शहरामध्ये घनकचऱ्याचा विषय होता. घनकचऱ्याचा विषय असताना यांनी त्या मिटिंगवर बहिष्कार घातला कारण मुख्य अधिकारी नाहीत म्हणून. मग तुम्हाला जनतेची एवढी केविलवाना प्रयत्न आज तुम्ही करतात की टेंडर चालू करा, की नगराध्यक्षांनी हे करायला पाहिजे, मुख्याधिकाऱ्यांनी हे पडत. मग त्या दिवशी जो घनकचऱ्याचा विषय होता त्या दिवशी आपण जर त्या दिवशी मिटिंग घेतली असती तर टेंडर निघाले असते, आज सगळं काम सुरळीत भूम शहराचं झालं होतं. त्या दिवशी मुख्याधिकारी नाही म्हणून बहिष्कार घातला, आम्ही आमचा कॉलम पूर्ण होता, मिटिंग घेतली. म्हणजे करायचं एक आणि दाखवायचं एक भूमिका. आता किती दिवस तरी सहन करायचंय की आम्ही 14 आहेत, आम्ही टेंडर मुक्त भूम तुम्हीच, ऐतिहासिक निर्णय तुमचाच. मग जे निर्णय घेतात ते तर ठाम तरी राहा त्याच्यावर की आम्ही हा निर्णय घेतला तर आम्ही ठाम आहे. थोडं तुम्हाला कळलं की परत तो निर्णय बदलतात, परत मुख्याधिकाऱ्याकडे कुठलं तर लेटर द्यायचं, जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं. अरे आज ते सुद्धा म्हणत असतील काय ज्या गोष्टी नगराध्यक्ष करत असतो त्या नगराध्यक्षानेच करायला पाहिजे, जे मुख्याधिकारी करत असतो मुख्याधिकाऱ्यांनीच करायला पाहिजे. पण ह्यांना कुठलंही नॉलेज नाही. आज मी स्पष्ट म्हणते 5 वर्षामध्ये ह्यांना कुठला पत्र व्यवहार कुणासोबत करावं ह्याच्यातच मला वाटतं 5 वर्ष ह्यांचे जाणार आहेत. ह्यांना जनतेला वेटीस मला म्हणतात, बाकीच्याला म्हणतात प्रशासक वेटीस धरतात. प्रशासक वेटीस धरत नसतं. जनतेनं आपल्याला निवडून दिले, आपल्याला जनतेचे काम करायचे, तर आपण भूमचे आज लोकनेते म्हणून निवडून आलेले आहेत. तुम्ही भूम शहराचा विचार न करता फक्त तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे. आज एक सांगायचं, दुसरं करायचं, दुसरं सांगायचं, तिसरं करायचं, ह्याच्यातून प्रसिद्धी मिळत नसते. आम्ही 14 आहेत हा विषय तुम्ही बंद करा. तुम्हाला माहिती एकाच मी अख्तर जमादार आज आता ती 15 आहेत का 14 आहेत ही त्यांनाच माहिती. परंतु त्यांनी जे आज निवेदन दिलंय नगर परिषद मुख्याधिकारीला की स्वच्छता अभियान राबविण्यासाठी निशुल्क कर्मचारी नेमावे म्हणून, आणि माझं एक म्हणणं आहे की कर्मचारी नेमायचा अधिकार महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्र नगर परिषद DMA ला असतो.
ना की मुख्य अधिकाऱ्याला असतो. मुख्य अधिकारी जर त्यांनी ह्यात हस्तक्षेप केला तर त्यांच्या वेतनातून त्यांची पगार मायनस होत राहते. तर त्यांनी ज्यावेळेस निवेदन दिलं आणि आमच्या नगराध्यक्षावर आरोप केले तर ती आरोप त्यांचे बिनबुडाचेच आहेत. दुमत नाही. आता एक सूरजने वाढदिवसाबद्दल तुम्ही संकल्प ह्या विषयावर विचारलं त्यावेळी सांगितलं की बाबा पुतळ्याचं प्रकरण. एक सांगा तुम्ही की पुतळा ज्यावेळेस आपल्या इथं शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला त्यावेळेस संजय गाडवेचा ह्यांच्यात रोल नव्हता. संजय गाडवेला हा पुतळा कधी आला माहिती नव्हतं. त्याच्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आला त्यावेळेसही माहिती नव्हतं की आपले भीमसैनिक तिथं बाबासाहेबांचा पुतळा आणून देणार आहेत. पण ह्यांनी असं गावात चालू केलं की आजचे जे भांडणे चालू आहे की नानांनी एक काम केलं की बाबा दोन्ही समाज एकत्र केला. आपण दोन्ही समाजाचे पुतळे व्यवस्थित बसू सुशोभीकरण करू पण भांडणं तंटा आपल्या भूमीमध्ये आतापर्यंत नव्हता ह्या पुढे होऊ नये ह्याच्यासाठी मध्यस्थी होऊन वेळोवेळी भीमसैनिकासोबत आणि शिवसैनिकासोबत आपल्या त्या दोन्ही समाजासोबत वेळोवेळी मिटिंग घेतल्या वेळोवेळी बैठका घेतल्या समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यातूनही आपल्याला माहिती आज भूमशहराची परिस्थिती काय झाली. तर त्याच्यातून ह्यांचं एकच चालू आहे. ह्यांना नगरपालिकेचं आता बाजूला ठेवलं. आता एकच सांगतात की ही संजय गाडवेने भांडणे लावले ही संजय गाडवेनेच हे केले. मला तर वाटतं आज जर ह्यांची नार्को टेस्ट जर केली तर ह्यांना संसार प्रपंच लेकर बाळ काय नाही हे त्याच्यात एकच म्हणणार संजय गाडवे संजय गाडवे संजय गाडवे. एक दिवस असा येईल ह्यांना येड लागेल संजय गाडवे म्हणजे ह्यांनी करते ते. जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या एका लेडीजला सांगतात की तुम्हाला माहिती का भांडण. पण ती लेडीज इतकी हुशार होती ती म्हणली मला सगळं माहिती कोण भूमशेर पेटवलंय. म्हणजे भूमशेर पेटवलं मी म्हणणार नाही तुम्ही पेटवलं पण काही केलं की संजय गाडवेने केलं. चांगलं केलं संजय गाडवेने केलं वाईट केलं संजय गाडवेने केलं. म्हणजे आज भूमशेरामध्ये जी परिस्थिती झाली ती सगळ्यांना रोज एकाला जाऊन सांगतात की भांडणे संजय गाडव्यामुळे लागले की काय ही लावून निघून गेला की असा करून निघून गेला. पण ह्यांना मला वाटतं झोपेत सुद्धा एकच नाव माहिती त्यांना संजय गाडवे. ह्याच्यात तिघा चौघाची चूक आहे बाकी नगरसेवकाचं नाही. ते कसं ते ब्राह्मण म्हणतंय बघा सोहा म्हणलं की बायको हात लावते सोहा करते तसे 5-6 जण फक्त त्यांच्या हाताला हात लावतात. हा सोहा सोहा भट भट एवढंच येते ही बाकीच्यांची चूक नाही. पण ह्या 4 जणांचं असं विरोधात पसरण्याची चूक आहे. बास करा ही खोटं बोलण्याची नाटकं बंद करा. आता बाद झाले किती दिवस सहन करणार आहे. असं होईल याचा उद्रेक होईल एका दिवशी सहन करून करून आमचा पण आम्ही पण सहन करण्याच्या कुठंतरी एक मानसिकता ठेवली होती जाऊ द्या आजचं उद्या. पण जर शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या मध्ये जर संजय गाडव्याचं नाव जर घेतलं तर तुम्हाला जशाच तसं उत्तर देते. जसं 1 महिना झालं आज आपले काही बांधव जेलमध्ये आहेत काही आपले आज बाहेर आहेत ह्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करा. आज तुम्ही एक लोकनेते म्हणून भूमचे पुढारी म्हणून पण एकमेकावर घालण्याचा प्रयत्न करू नका. ह्याच्यातून शेवटी देवालाही अन्याय सहन झाल्यानंतर देव सुद्धा त्याच्यावर कृपादृष्टी कशी टाकायची ती टाकत असतो. त्यामुळे येणारा काळ हा तुमच्यासाठी घातक आहे. त्यामुळं तोंडाला कुठं तर लगाम लावा आणि व्यवस्थित बोला. आणि एकही तुम्हाला की एक नगर म्हणजे एक महाक्षेत्र आमच्यात अशा की इतकी जोरजोरात ओरडायचं घसा कोरडा करून ओरडायचं. पण बाबा शक्तीपेक्षा युक्ती वापरावं लागते बुद्धीनं काम करावं लागते. शक्तीने काम करून नगरपालिका चालत नाही कारण भूमशहर चालत नाही. त्यामुळे ही खोटं नाट्याचं राजकारण आता बंद करा. आणि ह्या ज्या पुतळ्यामध्ये जे तुम्ही गैरसमज पसरवलेले आहेत ते पसरवायचे कमी करा. नाहीतर एक दिवस भूमची जनताच तुम्हाला 100% याचं उत्तर देईल. 24 तास आपल्या विचार. आणि जो माणूस यशाचं शिखर गाठत असतो तेव्हाच हे असे माणसं आपल्या मागे लागत असतात. आपण कुठेतरी उच्च पदावर गेल्याशिवाय सुद्धा लोक नाव घेत नाही. मग जाऊ द्या म्हणत असतात. आपल्या कार्यकर्ते आता म्हणतात की 5 वर्षांनी इलेक्शन आहे नानाला शांत झोपू द्या. पण त्यांनी काय झोपू देत नाही. त्यांच्या 24 तास नाव लक्षात आहे. म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी अशी कथा आहे. त्यामुळे निंदक असल्यानंतर बी आम्ही घरी सांगत असतो निंदक असल्याशिवाय प्रगती होत नाही. आपण यशस्वी शिखर गाठत नाहीत. आणि मला सुद्धा ही 14 नगरसेवक विरोधी आल्यामुळे मला सुद्धा नगरपालिकेतल्या अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मी सुद्धा आज कायद्याचा अभ्यास चालू केलाय. मी पुस्तकं मागून घेतल्यात जिथून कुठं माझ्या मैत्रिणी असतील नाण्याचे कुठं मित्र असतील नगरपालिकेत असतील किंवा आपलं
हायकोर्टात असते, सगळ्यांनी एक 20-25 पुस्तकं मला पाठवून दिलेत, कुरिअरने येतात की वहिनी ह्याचा अभ्यास करा. माझा सुद्धा चांगला अभ्यास झालेला आहे. पण एवढंच आहे की एकच विनंती करते की बाबा जनतेला फक्त वेटीस धरू नका. विरोधक संजय गाडवे आणि संजय गाडवेची फॅमिली आहे ना, आम्हाला काय त्रास द्यायचंय किंवा आम्हाला किती विरोध करायचंय 100% करा, पण भूमच्या जनतेला वेठीस धरलं तर ते सहन केलं जाणार नाही. तुम्हाला विरोधक आहे, विरोधकाला आम्ही विरोधक खंबीर आहेत, आपण आपलं बघू काय करायचं ते, पण जनतेला वेठीस धरू नका. जनतेचं भूम शहराचे जे म्हणतात की एखादा विद्यार्थी नापास झाल्यानंतर 1 वर्ष वाया जाते, पण भूमचं आज असं झालंय की आपले 5 वर्ष वाया जायची परिस्थिती आली, पण ही 5 वर्ष वाया जाऊ देत नाही ह्याची काळजी मला पण आहे. कारण प्रथम नागरिक या नात्याने सगळे येणाऱ्या काळात सुरळीत 100% करणार, सगळे कामं चालू होतील. त्यामुळे नागरिकांनी एवढीच विनंती करते, एवढे 20-25 दिवस माझ्यासाठी सहन करा. काही इमर्जन्सी असली तर सगळ्या भूम शहरामध्ये सगळ्या बायकांकडे माझे नंबर आहेत, फोन करा. तातडीची सेवा तिथं उपलब्ध करून दिली जाईल. आणि तुमच्या गल्लीची सगळी स्वच्छता, कचऱ्याचा ढिगारा आहे असला तर नगरपालिकेचा ट्रॅक्टर असेल, व्यक्ती ट्रॅक्टर असेल, कुठली काढून बाहेर टाकून घेऊ. पण एवढे 20-25 दिवस सगळ्यांनी मला सहकार्य करा अशी अपेक्षा सगळ्या भूमच्या जनतेकडून करते.